मंडळी, आज तुम्ही जर गावाकडे गेलात आणि एखाद्या शेतात किंवा साखर कारखान्याकडे नजर टाकलीत तर पिवळ्या रंगाचा दणकट धूर काढत टनांनी ऊस ओढणारा ट्रॅक्टर दिसतो। आपल्यासाठी तो फक्त एक ट्रॅक्टर आहे, पण कधी तुम्ही विचार केला आहे का की हा ट्रॅक्टर भारतात तयारच झाला नसता जर एका गुजराती व्यापाऱ्याने पंतप्रधान नेहरूंची भेट घेतली नसती तर? आजची गोष्ट आहे पाशाभाई पटेल, नेहरू आणि हिंदुस्तान ट्रॅक्टर भारतातल्या औद्योगिक इतिहासातल्या विसरलेल्या पण महत्त्वाच्या अध्यायाची। मंडळी, आज तुम्ही जर गावाकडे गेलात आणि एखाद्या शेतात किंवा साखर कारखान्याकडे नजर टाकलीत तर पिवळ्या रंगाचा दणकट धूर काढत टनांनी ऊस ओढणारा ट्रॅक्टर दिसतो। आपल्यासाठी तो फक्त एक ट्रॅक्टर आहे, पण कधी तुम्ही विचार केला आहे का की हा ट्रॅक्टर भारतात तयारच झाला नसता तर? जर एका गुजराती व्यापाऱ्याने पंतप्रधान नेहरूंची भेट घेतली नसती तर? आजची गोष्ट आहे पाशाभाई पटेल, नेहरू आणि हिंदुस्तान ट्रॅक्टर या भारताच्या औद्योगिक इतिहासातल्या विसरलेल्या पण महत्त्वाच्या अध्यायाची। इंग्रज येण्याआधी भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जायचं। इथली कापडं, हातमाग, लोखंडी वस्तू, शेतीमाल संपूर्ण जगात निर्यात होत होता। पण परकीय आक्रमणांमुळे ही समृद्धी लुटली गेली आणि ब्रिटिशांनी 150 वर्षांच्या काळात भारतीय उद्योग उद्ध्वस्त केले। कारागीर बेरोजगार झाले आणि शेती फक्त कर वसुलींचं साधन बनली। जगात औद्योगिकरण सुरू असताना भारत अजूनही बैलजोडीवर अवलंबून होता, कारण इंग्रजांनी शेती आधुनिक करण्याचा प्रयत्नच केला नाही आणि स्वातंत्र्याच्या वेळी भारत शेतीत शेकडो वर्ष मागे होता। ह्याच काळात गुजरातच्या करमसाड गावात पाशाभाई पटेल नावाचा माणूस मुंबईत इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय करत होता। परदेशात शेती कशी बदलतेय हे पाहून त्यांनी भारतात स्वतःचे ट्रॅक्टर तयार करण्याचे स्वप्न पाहिलं आणि सरदार पटेलांचे दूरचे नातेवाईक व गांधीवादी विचारांनी प्रेरित पाशाभाईंनी उद्योग वाढवण्याबरोबरच देशात यंत्रनिर्मिती व्हावी असा विचार केला। 15 ऑगस्ट 1947 नंतर नेहरूंनी औद्योगिकरणाचा मार्ग निवडला आणि पाशाभाई नेहरू भेटीत नेहरूंनी परदेशी ट्रॅक्टर आयात करण्याऐवजी भारतात उत्पादन 500 ट्रॅक्टर तयार करण्याचं आश्वासन दिलं। मार्ग निवडला आणि पाशाभाई नेहरू भेटीत नेहरूंनी परदेशी ट्रॅक्टर आयात करण्याऐवजी भारतात उत्पादन करण्याचा सल्ला दिला आणि पाशाभाईंनी 500 ट्रॅक्टर तयार करण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर 1959 मध्ये झेटॉर कंपनीसोबत करार करून बडोद्याजवळ हिंदुस्तान ट्रॅक्टर कारखाना उभा राहिला आणि 1963 मध्ये भारताचे पहिले ट्रॅक्टर तयार झाले, जे HMT पेक्षा जास्त मजबूत आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त होते। मागणी वाढली पण पुरवठा कठीण झाला। पुढे इंदिरा गांधींच्या काळातील समाजवादी धोरणांमुळे ट्रॅक्टर अत्यावश्यक सेवा घोषित करून दरवाढ बंद झाली, खर्च वाढला, संप आणि आर्थिक अडचणी वाढल्या आणि शेवटी कारखान्याचं राष्ट्रीयकरण होऊन 1978 नंतर गुजरात सरकारने तो चालवला। पुढे 20 वर्ष उत्पादन सुरू राहिलं आणि नंतर महिंद्रा आणि महिंद्राने हा ब्रँड घेतला, पण ट्रॅक्टरची ओळख मजबूत, विश्वासार्ह आणि भारतीयच राहिली। आणि आज महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यात दिसणारा पिवळा ट्रॅक्टर फक्त मशीन नाही तर एका व्यापाराचं स्वप्न, एका पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि स्वावलंबी भारताची खूण आहे। कारण कधी कधी इतिहास घडवायला फक्त एक भेट पुरेशी असते। तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंचच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा।